नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सिंह लग्नाकरता गुरुचे जे राशी परिवर्तन होणार आहे, म्हणजे गुरु आता जो मेष राशीमध्ये भ्रमण करतो आहे, दिनांक 2 मे नंतर हा जो गुरु आहे, हा गुरु वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तर त्याचे प्रभाव परिणाम नेमकं तुमच्या जीवनावरती कशा प्रकारे होतील, अशा कोणत्या गोष्टीत की ज्या करायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टीत की ज्या टाळायला हव्यात, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आत्ताचा जो गुरु आहे, म्हणजे साधारण गेल्या 1 वर्षापासून जो गुरु आहे तो मेष राशीमध्ये भ्रमण करतो आहे तुमच्या भाग्यस्थानामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा गुरुचं जे प्रभाव आहेत किंवा गुरु तुमच्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. जसं की गुरु जो ग्रह आहे, हा गुरुग्रह तुमचा पंचमेश आहे, अष्टमेश आहे आणि पंचम स्थानाचा अधिपती असल्या कारणाने हा जो गुरुग्रह आहे, हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा ग्रह मानला जातो. तर गेल्या संपूर्ण वर्षाचा जर का आढावा घ्यायचा झाला तर साधारण आता सांगितल्याप्रमाणे गुरु जो आहे तो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करत होता आणि त्यामुळे बऱ्याच प्रकारचे शुभ परिणाम तुम्ही स्वतःमध्ये अनुभवलेले असतील. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, तुमचा जो आत्मविश्वास आहे, हा जबरदस्त तुमच्यामध्ये दिसला असेल. कार्य करण्याची उमेद, ज्याला आपण उमेद म्हणतो ते, आणि जीवनाप्रती सकारात्मकता ही तुमच्यामध्ये प्रामुख्याने दिसलेली असेल आणि त्याचाच अनुभव संपूर्ण वर्षामध्ये तुम्ही घेतलेला असेल. महत्त्वाचं म्हणजे जर का तुमचा कॉन्फिडन्स हाय असेल, जे की तुमच्या लग्नाकरता किंवा तुमच्या कुंडलिकेत तुमची गुरु किल्ली आहे, ते तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अनुभवलेलं असेल आणि त्यावेळेस येणाऱ्या संकटावरती मात करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाग्याची साथ उत्तम प्रकारे तुम्हाला लाभलेली असेल, जी की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण वर्षामध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त झालेलं असेल आणि कागदपत्री व्यवहार किंवा कमिटमेंट प्रॉमिसेस यासुद्धा तुम्ही केलेले असेल, की ज्या म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला त्याचा खूप चांगले सुद्धा अनुभव आलेले असेल. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर रिलेशनशिपमध्ये सुद्धा अगदी स्मूथपणे चाललेली असेल आणि नवीन रिलेशनशिप सुद्धा काही जणांच्या बाबतीत झालेली असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे संततीसाठी विचार करत होते, जे जोडपी संततीसाठी विचार करत होते, त्यांच्यासाठी सुद्धा हा जो गुरु आहे, हा गुरु शुभ फलदायी होता. याचप्रमाणे विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा खूप चांगला होता. जर तुम्ही स्टॉक एक्सचेंजमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर त्यांच्याकरता सुद्धा हे जे गुरुचं भ्रमण होतं ते शुभ फलदायी होतं. मंदिरांना किंवा पवित्र स्थानांना भेटीगाठी देणं आणि जीवनामध्ये एक सकारात्मकतेचा भाव येणं किंवा मेडिटेशन करणं, ध्यानधारणा, अशा प्रकारच्या काही ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा तुमच्या आयुष्यात आलेल्या असेल आणि त्याप्रती तुमचं जे एकंदरीत जे तुमचा दृष्टिकोन आहे तो सुद्धा बऱ्याच प्रमाणात सकारात्मक झालेला असेल. तर अशा प्रकारचे अनुभव तुम्ही साधारण गेल्या वर्षभरात नक्की घेतले असेल. आता आपण चर्चा करणार आहोत की जसा हा गुरु तुमच्या भाग्यस्थानातून तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे, तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या संदर्भात विचार करा किंवा तशा संदर्भातला तुम्हाला संधी समोर येतील. अर्थात तुमचं जे कुंडली आहे त्या कुंडलीबद्दल सांगायचं झालं तर थोडंसं व्यवस्थित आणि राजेशाही थाटाचे तुमचं संपूर्ण जीवन असेल किंवा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल. जे काय तुम्ही चॉईस कराल किंवा जी काय तुमची निवड असेल ती सर्वोत्तम असते किंवा व्यवस्थित असली पाहिजे. 4 चौघांपेक्षा आपण थोडंसं वेगळं दिसलं पाहिजे. आपलं जे संपूर्ण आयुष्य आहे ते नीटनेटकं असलं पाहिजे. अशा प्रकारे मग ब्रँडेड वस्तूंची आवड आणि जे काय असेल ते अतिशय उत्तम लार्जर दॅन लाईफ ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारे जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आहे आणि ते त्याच्यासाठी लागणारी जी गरज आहे ती आहे पैशाची. त्यामुळे जास्त पैसा कमवणं किंवा जास्त धन कमवणं आणि स्वतःचं आयुष्य समृद्ध करून घेणं, अशा प्रकारे तुमचा जीवनाचं एकंदरीत तत्व आहे. तर त्याकरताच या संपूर्ण वर्षामध्ये अशा संदर्भातले काही नवीन तुम्हाला संधी येऊ शकते. कामाच्या संदर्भात तुमचं जे काही कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात आणि ज्या पॉझिटिव्ह सुद्धा असतील, जरूर त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकाल. दुसरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तुम्ही काम कराल त्याचा तुम्हाला योग्य मोबदला मिळेल किंवा त्याच्यातून व्यवस्थित प्रमाणात इन्कम सुद्धा होईल. नवीन इन्व्हेस्टमेंट तुमच्या म्हणजे तुम्हाला जाणवेल की नवीन इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकाल, जे काही पॉझिटिव्ह असेल. पैसे सेव्हिंग होतील, पैसे येत राहतील, ही खूप चांगली गोष्ट राहील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास हे थोडेसे तुमच्या डोळ्यासमोर येतील. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या आयुष्यावरती होणार नाही, मी तशी काय काळजी करू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील किंवा वरिष्ठ असेल त्यांच्यावर तुमचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात चांगले राहतील. फक्त इथे एकच गोष्ट सांगण्यासारखी आहे, आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास जर का चालू असतील किंवा जर का तुमची तशी मेडिकल हिस्ट्री असेल तर तशी काही लक्षणं डोळ्यासमोर येऊ शकतील. त्यावरती जरूर तुम्ही काम करणं गरजेचं राहील, कारण राहू जो आहे, हा राहू तुमच्या अष्टम स्थानामध्ये सुद्धा भ्रमण करतो आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर गुरुचं हे दशम भावातलं भ्रमण हे बऱ्याच प्रमाणात तुम्हाला तुमच्या करिअरच्या संदर्भात, आर्थिक संदर्भामध्ये शुभफलदायी असंच असणार आहे. परंतु
कुठलाही कालावधी हा संपूर्णपणे शुभफलदायी असतोच असं नाही. काही ज्या गोष्टी आहेत त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जसं की तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. या ठिकाणी लक्ष द्या. त्याचप्रमाणे जर का तुम्हाला स्विच करायचं असेल, म्हणजे तुमचं सध्याचं जे कार्यक्षेत्र आहे ते बदलायचं असेल, तर नीट सखोलपणे विचार करा, दूरगामी विचार करा. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता इथे हे तुमचं म्हणजे कुंडली सिंह लग्नाची आहे ते चांगलंच आहे. परंतु जर का तुमची राशी ही समजा वृषभ किंवा कन्या किंवा मकर राशी असेल, किंवा जर का तुमचा जन्म 15 मे पासून ते 15 जूनच्या काळात असेल, किंवा 15 सप्टेंबरपासून 15 ऑक्टोबर, 15 जानेवारीपासून 15 फेब्रुवारीच्या कालावधीमध्ये असेल, तर हे संपूर्ण वर्ष आहे तुमच्यासाठी अत्यंत शुभफलदायी असंच असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे जर का तुमची कुठली हॉबी असेल, म्हणजे एखादी आपण मनामध्ये आवड असते आणि ती आवड आपण त्याच्यातून आपल्याला काय फायद्याची अपेक्षा नसते, परंतु या संपूर्ण वर्षामध्ये तुम्हाला खूप चांगली संधी आहे की जी काही तुमची हॉबी असेल, जरूर त्याच्यापासून काही लाभाच्या संदर्भातले जर का तुम्हाला प्रयत्न करता येत असेल, तर निश्चित करा तुम्हाला त्याच्या संदर्भातले काय उत्तम लाभ मिळू शकतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट ही सकारात्मक होईल, त्याचे पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स तुम्हाला निश्चित मिळतील. या संदर्भामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे अनुभव येतील. याचप्रमाणे समाजाशी संबंधित जर का तुम्ही काम करत असाल, तर त्या म्हणजे तुम्ही पॉलिटिक्समध्ये असाल, किंवा तुम्ही अशा म्हणजे डॉक्टर्स असाल, किंवा अशा व्यवसायामध्ये असाल की ज्यामध्ये तुमच्या समाजाशी जास्त देणं घेणं असं, किंवा समाजाशी जास्त संदर्भ येतो, तर फेमस होणं आणि तुम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला योग्य मोबदला मिळणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या संदर्भात निश्चित मिळतील. तर जरूर त्याचा लाभ घ्या. खास करून जे डॉक्टर्स वगैरे आहेत त्यांच्यासाठी हा कालावधी खूपच चांगल्या प्रकारचा जाईल. म्हणजे तुम्ही फेमस होणं, तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन मिळणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे येऊ शकतील. याचमुळे काही ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा थोड्याशा लक्षात घेणं गरजेचं राहील. जसं की जर का तुमचं सिंह लग्न असेल आणि जर तुमची रास ही सिंह रास असेल, मीन रास असेल किंवा कुंभ रास असेल, म्हणजे जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या प्रथम स्थानात असेल, सप्तम स्थानात असेल किंवा अष्टम स्थानात असेल, तर त्याकरता हे जे वर्ष आहे तो थोडंसं त्रासदायक जाऊ शकेल. अशात काही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो मीन रास आहे, मीन राशीसाठी जो कालावधी आहे तो सर्वात त्रासदायक होऊ शकेल. कारण मीन राशीमध्ये राहूचं सुद्धा भ्रमण आहे आणि मीन जी रास आहे ही शनीच्या 7.5 सुद्धा आहे. थोडंसं कुंभ राशीला तुम्ही विचारून बघा, कुंभ राशीला गेल्या 1.5 वर्ष खूप त्रासदायक वगैरे गेलेलं असेल, खूप टेन्शन त्यांनी अनुभवलेलं असेल, तर साधारण तशाच प्रकारचे काय अनुभव घ्या, त्यापेक्षाही थोडेसे टोकाचे अनुभव मीन राशीला मिळू शकतील. मग तुम्हाला थोडीशी काळजी घ्या, कुठल्याही प्रकारच्या नवीन गोष्टीमध्ये हात घालू नका, कारण राहू जर तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे हा तुम्हाला त्रासदायक होऊ शकेल. म्हणजे ही गोष्ट जाणून घेणं खूप गरजेचं. तुमच्या अंदाज चुकणं आणि सुरुवातीला तुम्हाला वाटेल की काही गोष्टी आपण करू शकतो सहजपणे, परंतु त्या तेवढ्याशा सोप्या होणार नाही. तर खास करून सिंह रास किंवा खास त्याच्यामध्ये सुद्धा मीन राशीने थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. मीन राशी थोडीशी त्रासात येणार आणि तुम्हाला जी ॲक्च्युअली येणारे 7.5 किंवा शनीचं जे भ्रमण आहे हे मे नंतर येणार आहे, मे 2025 नंतर येणार आहे. त्यामध्ये गोष्टी आणखीनच थोड्याशा त्रासदायक होते. तर थोडंसं धोक्याची घंटा आहे, थोडीशी काळजी घ्या. धोक्याची घंटामध्ये तशी काय काळजी करू नका. फक्त महत्त्वाचं आहे की नवीन कुठल्या उपक्रमामध्ये भाग घेऊ नका, नवीन काय करू नका. कारण होतं काय, तुमची जी रास आहे थोडीशी ट्रस्टवर्दी आहे किंवा अति खोलवरती विचार करत नाही किंवा चिकित्सकपणे विचार करत नाही, आणि त्यामुळे कधी कधी गोष्टी थोड्याशा तुमच्यासाठी वेगळ्या होत जातात. त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. परंतु बाकीचं जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं की या व्यतिरिक्त जर का तुमच्या राशी असेल, खास करून जर का वृषभ, कन्या, मकर असं असेल, तर हे संपूर्ण वर्ष अतिशय शुभफलदायी राहील. काहीही काळजी करू नका. तर मित्रांनो, हे होतं सिंह लग्नाकरता जे गुरुचं राशीभ्रमण होणार आहे वृषभ राशीतून त्या संदर्भातली चर्चा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.